नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरतीमध्ये जी प्रश्नपत्रिका झालेली आहे त्यातले आपण जी.के. आणि जी.एसचे प्रश्न डिस्कस करणार आहोत. कारण हे प्रश्न मुंबई पोलीस भरती, ठाणे पोलीस भरती, पुणे ग्रामीण पोलीस भरती, रायगड पोलीस भरती हे राहिलेल्या जिल्ह्यांसाठी रिपीट होण्याची दाट शक्यता आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? याचं उत्तर 1 मे. दुसरा प्रश्न आहे, चॅट जीपीटी म्हणजे काय? तर चॅट जीपीटी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट. तिसरा प्रश्न आहे, नक्षल प्रभावित जिल्हा कोणता नाही? याचं उत्तर आहे हिंगोली. चौथा प्रश्न, समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? सोनार तंत्रज्ञान. पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेते नाही? तर याचं उत्तर आहे मिल्खा सिंग. सहावा प्रश्न आहे, सर्वात लहान महासागर कोणता? तर याचं उत्तर आहे आर्क्टिक महासागर. आर्क्टिक महासागर उत्तर आहे मित्रांनो, इथं आर्क्टिक झालंय. खालीलपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य कोणते? तर 1 नंबर उत्तर प्रदेश आहे, 2 नंबर महाराष्ट्र आहे, पण याच्यात उत्तर प्रदेश पर्याय नसल्यामुळे याचं उत्तर महाराष्ट्र आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? त्याचं उत्तर आहे 72. अटल सेतू हा मुंबईचा 6 लेन एक्सप्रेस हायवे तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो? नवी मुंबई या शहराशी जोडतो. 10वा प्रश्न आहे, 66व्या महाराष्ट्र केसरी 2023-24 मध्ये विजेता कोण? याचं उत्तर आहे सिकंदर शेख. 11वा प्रश्न आहे, इग्नाइटेड माइंड्स या पुस्तकाचा लेखक कोण? तर याचं उत्तर आहे अब्दुल कलाम. 12वा प्रश्न आहे, जलीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? याचं उत्तर आहे तामिळनाडू. 13वा प्रश्न आहे, कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही? तर याचं उत्तर आहे नर्मदा. नर्मदा. खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही? ओडिसा. नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत? याचं उत्तर आहे 51 अ. डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचाराशी संबंधित आहे? क्षयरोग. राज्यसभेचे सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. डार्क वेब म्हणजे काय? तर डार्क वेब हे सर्व्हेलन्स पासून लांब असणारे इंटरनेट. 20वा प्रश्न आहे, ETS कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? तर याचं उत्तर आहे अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजे ATS. 21वा प्रश्न आहे, थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो? याचं उत्तर आहे पारा. थर्मामीटरमध्ये पारा हा धातू असतो. अजिंठा लेणीचे चित्र काय दर्शवते? तर जातक कथा. जातक कथांचे प्रदर्शन अजिंठा लेणीचे चित्र करतात. अशोक चक्रामध्ये किती आरे असतात? अशोक चक्रामध्ये 24 आरे असतात. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यात आहे. भारत देशाची जमीन हद्द किती देशाच्या हद्दीस लागून आहे? तर 7 देशांच्या हद्दीस लागून आहे. संविधान घटना दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद किती मध्ये नमूद केली आहे? तर याचं उत्तर आहे 368. 368 मध्ये 368 या कलमाने संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया आहे. सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? तर तो गडचिरोली आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र तिथं आहे. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उजनी धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे.